नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा। तर आज आहे 7 दिवसाचे गणपतीचं विसर्जन आणि आपण चाललेलो आहोत जयकडे, कारण जयचं सार्वजनिक गणपती आहे म्हणजे मंडळाचं। तर आपण जाऊया थेट तिकडे। सगळ्यात पहिले आपण चेंजअप करूया, असं तर जाऊ नाही शकत। आणि पेपर ब्लास्टर मशीनची ऑर्डर आहे, CO2 पेपर ब्लास्टर मशीन, तुम्हाला माहितीच असेल। तर सगळीकडे ट्रेंड चालू आहे त्याचा, स्पायरो पेपर ब्लास्टर मशीन। तर ते पण आज आपण उडवणार आहोत। तर थेट जाऊया जयकडे, काय असेल ते तुम्हाला दाखवतो। बादल फोटो काढू, प्रथम फोटो काढ ना। असं वाटतंय तुला? देवाकडे एकच प्रार्थना, पुढच्या वर्षी 9 उतरवायचे, 8 9।
आज इकडे आपण आलो गणपती विसर्जन करायला. लाईन बघून तर आमची हालत खराब झालेली आहे. मूड ऑफ झाला. आता काय सांगशील आता एवढी लाईन आहे ना आणि तलावात तर विसर्जन करून देत नाही. काय सांगायचं ते लोकांना. आमचा 30 वर्षाहून जास्त गणपती होता, पहिल्यांदा बाहेर आलाय. तेच तर पहिल्यांदा गावाच्या बाहेर यायला लागते गणपती विसर्जन करायला. असं होते का? हे बघा वसईचा गजराज. रनाई तर गेलेला आहे आणि आता आम्हाला विसर्जन करता करता 3:30 वाजल्यात. बघा किती कावड आहे अजून. कुणाल काय बोलशील? खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आमचे नंबर कितवा होता एवढा लेट गणपती ते 4 वाजले. 4 वाजतील आमच्या गणपतीला. आमच्या गणपतीला कायम आहे. तर बघू आता काय. एवढे वर्षानंतर आम्ही गावाची बाहेर गणपती डुबवाय आलो. बघूया आता कसं काय. अजून 2 गणपती वेटिंगला आहेत. तू तर अजून जेमे आहे. आपला माझा पूर्ण 5 तास लागले लाईनीत उभा राहून. त्याच्यानंतर दर्शन या करायला 8व्या दिवसाचा गणपती डुबायला लागला. त्याच्याला काय बोलते? व्हिडिओ करतो का नाही? मूर्ती कारण या वर्षी काय नियम लागले काय माहित. राजा काय बोलला? फायनली 4 वाजले आणि आता दर्शनाला चाललो. आता विसर्जनाला चाललोय. कळस वगैरे काय आहे कोणाचं? कळस वगैरे नाही ना गाडी नाही. खडा हे थोडं साईड होऊन द्या बाई. आता मागच्या मूर्त्या येऊ द्या. जास्त नाही. 2 लोक भरपूर झाले. वाजल्यात 4. आता आमचा 5 तासानंतर विसर्जन झालेलं आहे. तर बघा सगळी आता चालणार. अजून 3 गणपती आहेत. त्यांचं 5 वाजतील का किती वाजतील काय माहित. 4 वाजले. 4:30 वाजल्यात. 4 वाजल्यात. अजून 3 गणपती वाजल्यात. चला मग विसर्जन झालेलं आहे. आता ब्लॉग एंड करतो कारण जतीन नाही आहे तर मला एंड करायला लागेल. चला मग बाय.